पुण्यभूमी पवित्र तेथे नाचतो राजा दया ठेविता महापुण्यराशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वर कैलास राणा शिवचंद्रमौळी फणींद्रमाथा मुकुटे कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझे शंभो मज कोण तारी दयाचा जनी जन्मनामात दाने सदा वासनामात दयाच्या मुखी सदा नाम कीर्ती नमस्कार माझा श्री ब्रह्मचैतन्य ओम ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वादिसाक्षिभूतं त्रिगुणरहितं सद्गुरुं नमामि सद्गुरुं नमामि नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति मनुष्याकृती राघवे ख्याती केली मनुष्याकृती राघवे ख्याती केली शिळासी करे सागरी तारिली शिळासी करे सागरे तारिली स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी रक्षिले नरजीवा कागदासी रक्षिले निर्जीवा कागदासी महाराज हा जन्मला मृत्यूलोकी महाराज हा जन्मला मृत्यूलोकी उपमान ढळे इहलोकी तुझे उपमान ढळे लोकी भव सिंधू से बांधिला से तुझेने भव सिंधू से बांधिला से तुझेने नाथा दिना कारणे तू कयाने नाथा दिना कारणे तुकयाने भासला मानवी वेशधारी भासला मानवी वेशधारी परिहालिला विग्रही निर्विकारी परिहालिला विग्रह निर्विकारी श्री हरी व्यापकु सर्व जीवा स्वयं श्री हरी व्यापकु सर्व जीवा तोची तो हा परब्रह्म ठेवा तुका तुझी तो हा परब्रह्म ठेवा दया पूजले आदरे पांडुरंगे दया पूजिले आदरे पांडुरंगे मानस्त केले प्रयाण प्रसंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे मानवी दिव्य रूपीच केली तनु मानवी दिव्य रूपेची केली त्यागिता ते दिव्य लोकास नेली न त्यागिता हे दिव्य लोकाशी नेली जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया 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 सद्गुरु तुकाराम महाराज की जय नमः सब संतन की जय आता सांगता आपण कोण करणार आहे की नाही?
पण त्यांनीच करून घेतली आहे की नाही. कारण की अवताराला आला धर्मरक्षणाला आहे की नाही. कशासाठी संत अवताराला येतात? धर्म रक्षावया अवतार घेते. धर्माचं रक्षण करण्याकरता संत अवताराला येतात. आणि या ठिकाणी आपल्यासारखे दीन पददलित आहे का नाही, त्यांचा ते कैवार घेतात. आणि असे संत जे तुकाराम महाराज, त्यांनी या ठिकाणी जगाच्या कल्याणाकरता हा गाथा, कारण की आपल्या माथ्यात बरंच काही आहे. हां, आणि माथा जर साफ करायचा असेल ना, तर गाथाच त्या ठिकाणी माथा साफ करू शकतो. आणि तुकाराम महाराजांनी हा गाथा, आमचा सुद्धा गाथाच चालू आहे, गाथ्याचंच चिंतन चालू आहे. खूप भगवंताकडं लीनता, करुणामय भावामध्ये त्या ठिकाणी अनेक मागण्या मागितल्या. अतिशय लीन होऊन त्यांनी या ठिकाणी हा पारमार्थ केला. त्यांनी केला नव्हे, आपल्याला त्या पद्धतीने जाण्याचा मार्ग त्यांनी या गाथेच्या माध्यमातूनच शिकवला, सांगितला. आणि इथं तुकाराम महाराजांचं 4141 अभंग सांगतेसाठी पुढचे अभंग निळोबा रायाचे इथं, रामेश्वर भट्ट, बाकीच्यांचे आणि काही शपक अभंग आहेत. तर एवढं सगळं गाथा निरूपण केल्यानंतर, गाथाची सांगता करताना तुकाराम महाराज देवाला मागणं मागतात. मागणे ते एक तुझं प्रति आहे, देशील तरी पाहे पांडुरंगा, या संतासी निरवी हेची मज दे. आणि क तुझे काही न मागो तुझं, तुका म्हणे आता उदार तू होई, मज ठेवी पायी संताची. तुकाराम महाराजांनी त्या ठिकाणी मागणं मागताना बघ म्हणले, देवा तुला द्यायचं जर असेल ना पांडुरंगा, एकच मला माझं मागणं आहे तुला. सतत 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 म्हणले भगवंता, संतांच्या चरणावरती माझं काय होते, निरंतर वास्तव्य राहू दे, निरंतर संतांची सेवा माझ्याकडून घडू दे. दुसरं काहीच तुकाराम महाराजांनी मागणं मागितलं नाही. कारण की जगतामध्ये अशी एक जात आहे की फक्त तीच आपल्या हिताचा विचार करू शकते. आयशी कळवळ्याची जाती म्हणली, करी लाभावी न प्रीती. कोण? जो तो स्वार्थी आहे, स्वार्थासाठी आपल्यापर्यंत येतो, त्याचा स्वार्थ साधतो. पण अशी एक जात संताची की निस्वार्थपणे प्रेम करते. करी लाभावी न प्रीती. फक्त संतच त्या ठिकाणी कुठलाही लाभ, हानी सहन करतील, परंतु कुणाकडून कशाची अपेक्षा करत नाही. कारण कशी हानी सहन करतील की जगाच्या कल्याणा म्हटलंय. कुणाच्या कल्याणा करता आले ते जगाच्या कल्याणा, संताच्या विभूतीन देह कष्टविती. कष्टविती म्हणजे हानीच आहे ना. हां, कष्टविती देहाचा विचार केला का त्यांनी? देहाचा विचार नाही केला असता तर आपल्यापर्यंत आले असते का? त्यांनी स्वतःच्या सुखाचा, दुःखाचा, प्रपंचाचा
मुलाबाळाचा कशाचाही न विचार करता हरी भजनी ढवळिले जग आणि चुकविला लाग कळी काळाचा. असे संत तुकाराम महाराज म्हणतात, तेची माझे हित करीती सकळ तेने हा गोपाळ. कारण की हित करणारे फक्त तेवढेच येतं, हिताचा विचार सांगणारे फक्त संतच येतं. आणि असे संत भाग्याने प्राप्त होतात बरं का. पुण्य फळले बहुत दिवसान भाग्य उदयाचं ठसन झालो सन्मुख तो कैसा संत चरण पावलो. संताच्या चरणापर्यंत जाण्यासाठी उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला. कारण की भाग्य उजळावं लागतं आणि ते भाग्य या ठिकाणी भगवंताच्या कृपेने बरं का. आपली काय योग्यता आहे का, पण त्या भगवंताच्या कृपेने असे संत आपल्या जीवनामध्ये येतात की त्या ठिकाणी तुकाराम महाराजांची योग्यतेची बरं का. कारण संतांच्या ठिकाणी कमी जास्तपणा नाही. जे तुकाराम बाबा सांगायचे ना, तुकाराम महाराज जसं म्हणतात ना, अनुरेणू थोकडान तुका आकाशा एवढा. तुका जर आकाश एवढा आहे तर बाबा म्हणाले आम्ही काय पोटा खालून आलो का आम्ही सुद्धा तेवढेच येतं. म्हणजे त्यांच्या ठिकाणी कमी जास्तपणा नाही आहे. कारण की त्यांनी जे केलं तेच आज संत करतात. आपणासारखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तयार लागली. ते सुद्धा काय करतात, ते जसे आहेत तसं बनवतात. झेरॉक्स मशीनसारखं ते जसं आहे तसं आपल्याला बनवतात. इथं आल्यानंतर असं वाटतं एक एका होणी बळे रे तुमच्याकडे पाहिल्यावर एक एका होणी बळे. काय तुमचंच ऐकत राहावं असं वाटतं काय. ते जसं म्हणतात ना, होता त्यांची कृपा, होता त्यांची कृपा पशुवेद बोले आणि निर्जीव चाले भिंत महिमा आघात. हो, ते निर्जीवांच्या मध्ये सजीवता आणतात. किती जड असला, किती जड अंतकरणाचा असाल तर त्याच्यामध्ये चेतना वाटण्याचं काम संत महात्मे करतात. आणि असे संत या ठिकाणी भाग्याने प्राप्त होतात. आणि अशा संतांचा सहवास, अशा संतांचं या ठिकाणी सतत लक्ष. कारण की पहा तुम्ही, एखाद्या शेतकरी, आपण शेतकरी कुटुंबातले, तर एखाद्या शेतकऱ्याने जर बाग फुलवली आहे का नाही, आणि बाग जर फुलली आणि बहरात आली ना, तर त्या शेतकऱ्याचं सारखं सारखं लक्ष राहतं. काय ती बाग फळं लागायला लागली, फळं लागली की ते विशेष लक्ष असतं त्या बागेचं. मग त्या बागेवर बाकी कुणाची दृष्ट लागू नये म्हणून ती गाडगी बी काही काही ठेवतात परंगीत त्याच्यावरती आहे का नाही, दृष्ट लागू नये म्हणून. किंवा तिला हे होऊ नये, काय त्याच्यावरती नैसर्गिक आपत्ती काय त्याच्यावर येऊ नये, डाग पडू नयेत. म्हणजे येणारं पीक हे जोमात आलंय, पण ते काही थोड्याशा कारणावरून विकोपाला जाऊ नये म्हणून त्या बाग आहेत त्या शेतकऱ्याची कशी असते, तळमळ असते. तसे महात्मे जिथं बाग फुलले ना, तिथं सारखं सारखं त्यांचं येणं जाणं होतं. तसं हे म्हणले ना, इथून जावंच वाटत नाही 4-4 दिवस. तसं भाऊ आल्यानंतर इथं का रमतात. विशेष म्हणजे तुमचं लक्ष आहे बरं का. तुम्हाला चिकाटी, तुम्हाला जिव्हाळा तयार झाला अंतःकरणामध्ये, आणि तो जिव्हाळा या ठिकाणी साधूला खेचून घेत असतो. साधूला जिव्हाळा, जसं चुंबक असतं ना, चुंबक, ते चुंबक जसं ते लोखंडाकडे खेचलं जातं ना, तसा तो साधू आपोआप त्या ठिकाणी खेचला जातो. कारण की माझे भक्त गातीच येते, नारदा मी उभाच येते. कारण की भक्त जिथं त्या माझं नामाचं चिंतन करतात, माझं गुणगान गातात, त्याच ठिकाणी मला करमतं. तिथं माझी राहण्याची जागा आहे. आणि साधू आणि काय देव वेगळा आहे का. साधू आणि देव काय, गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, आणि गुरुविन देव नाही तुझा
पाहतात त्रिलोकी असे असणारे संत आणि अशा संतांचा एकदा जिव्हाळा अंतकरणामध्ये लागल्यानंतर जसं त्या आईला त्या लेकरापासून दूर जाऊशी वाटत नाही, आई त्या लेकराला जसं त्या आईपासून दूर जाऊशी वाटत नाही ना आईला सुद्धा त्या लेकराशिवाय करमत नाही. जसं ती लेकराला आई प्यारी होती तसं त्या ठिकाणी त्या भक्ताला त्या साधकाला त्या ठिकाणी ते सद्गुरू ते संत महात्मे काय होतात त्यांच्यापासून दूर जाऊशी वाटत नाही. ज्यावेळी दत्तात्रेयांचा अनुग्रह नारायण महाराजांना झाला, खूप सायास केले त्यांनी. नारायण महाराजांनाही दत्तात्रेयांची भेट घेण्यासाठी खूप सायास केले. सायासाने त्यांच्या जीवनामध्ये सद्गुरू भेटले दत्तात्रेयांसारखे आणि भेटल्यानंतर त्यांच्याजवळ काही दिवस वास्तव्य झालं. 5-6 महिने त्या ठिकाणी वास्तव्याला राहिले. सहवास इतका घनिष्ठ झाला की आता कोठे धावे मन तुमचे चरण देख लिया. भाग गेला सिन गेला अवघा झाला आनंद. तिथं गेल्यावर सिनच जातोय ना सगळा. आणि मग तिथून त्यांचं मन बाजूला जात नव्हतं, हटत नव्हतं. परंतु काही गोष्टी असतात, काही कर्तव्य असतात आणि त्या कर्तव्यासाठी दत्तात्रेयांनी सांगितलं आता तुला काय धर्माचं कार्य करताना इकडं काही नाही, धर्माच्या कार्याकरता तुला बाहेर पडावं लागेल. तुला हे जे तुझ्यापर्यंत पोहोचलं हे तुला जगापर्यंत पोहोच करावं लागेल. तुला भ्रमंती करावं लागेल, तुला तीर्थाटन करावं लागेल. जे योग्यतेचं आहे त्यांच्यापर्यंत हे पोहोच करावं लागेल. आणि त्यावेळेस नारायण महाराजांना तिथून काय जाऊशे वाटेना. अंतकरणामध्ये खूप दुःख झालं. साधू एक सायासाने भेटला आणि मग ते जसं म्हणतात ना कन्या सासुर्याशी जाई मागे परतून पाही तैसे झाले माझ्या जीवन केव्हा भेटसी केशवा. किंवा जीवना वेगळी मासुळी तैसा तो का तळमळे. असं अंतकरण त्या ठिकाणी नारायण महाराजांचं झालेलं. त्यांना तिथून जाऊशी वाटाना. शेवटी दत्तात्रेयांनी त्यांचा अंतकरणातला भाव ओळखला आणि त्यांना सांगितलं का अरे तू हे कमंडलू घेऊन जा म्हणले. कमंडलू म्हणजे मीच म्हणले. तुला ज्या वेळेस माझी आठवण येईल ना तू फक्त मला आवडते मी त्याच्यातून प्रगट होईल. म्हणजे एकदा सहवास जर मिळाल्यानंतर त्या ठिकाणी जसं म्हणले दिनतैशी रजनी झाली गे माये अवस्था लावून गेला अजूनही का नाही. जशी ती ओढ असते ना अंतकरणामध्ये तो जो जिव्हाळा असतो तो जिव्हाळा त्या ठिकाणी त्या साधू आणि साधू तसा दूर नसतोच. साधूने एकदा अंतकरणात जागा घेतली ना साधू आपल्यापासून दूर जातच नसतो. आपण किती काढायचा प्रयत्न करा साधू जातच नसतो. हां आणि मग असे साधू आणि म्हणून जो संतांकडून तो जो प्रसाद तुकाराम महाराजांना मिळाला. तुकाराम महाराजांना बाबाजी चैतन्याकडून जे तत्व मिळालं बाबाजी चैतन्याकडून जो जिव्हाळा अंतकरणामध्ये तयार झाला आणि तो जिव्हाळा त्या ठिकाणी समाप्ती आली तरी तो दिन बढतच आहे. तो कमी नाही झाला, तो वाढतच गेला. आणि त्या जिव्हाळ्या पोटी तुकाराम महाराज म्हणतात या संताशी निरवी हेच मजदी या संतांपासून मला दूर करू नकोस. भगवंता तुला जर द्यायचंच असेल तर देशील तरी पाहे पांडुरंगा. मागणे ते तुझं एक प्रती आहे एवढंच मागणे म्हणले. तू म्हणले उदार आहेच म्हणले उदार पण माझ्यासाठी अजून उदार हो म्हणले. मज ठेवी पायी संतांची मला त्यांच्या पायाजवळच राहू दे. तुझी चरण सेवा घडो सदा. कारण की त्या संतांची सेवा
घडण्यासाठी तुकाराम महाराजांनी अनेक मागणं मागितले. तू देव मी भक्त ऐसे करी, आहे का नाही. तुकाराम महाराजां त्या ठिकाणी देव वेगळे राहिलेच नव्हते. तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकाशी आले, एवढी योग्यता तुकाराम महाराजाची होते. पण कल्पित द्वैत स्वीकारून देवभक्त दोन्ही एक झाले आणि मुळीच संचले जैसे तैसे. कल्पित द्वैत स्वीकारून तुकाराम महाराजांनी सांगितलं, जरी द्वैत स्वीकारायची पाळी आली तरी मला भक्तच राहू दे म्हणले. मी भक्त तू देव ऐसे करी. असे तुकाराम महाराजांनी त्या ठिकाणी देवाला सतत त्यांनी जे मागितलं ते अविरत त्या ठिकाणी भगवंताची संगत घडावी आणि त्याच्यासाठी संतांची संगत घडावी. संत संग देई सदा. तो संत संग जीवनामध्ये प्राप्त व्हावा आणि तो संत संग जो तुकाराम महाराजांना भेटला तोच संत संग या ठिकाणी शांतामाईला भेटला, श्रीपाद बाबांना भेटला, दादांना भेटला, भाऊंना भेटला आणि आम्हाला सुद्धा तोच संत संगत, तेच संत तत्व तुमच्या आमच्यामध्ये जीवनामध्ये प्राप्त झालं आहे. फक्त तो निरंतर वाहणारा जिव्हाळा जो म्हणतात ना, सतत तो अंतःकरणामध्ये तो झरा त्या ठिकाणी सतत प्रवाहित व्हावा. त्याला भाव प्रेम सुख देई म्हटले. प्रेम सुख देई, प्रेमाविना नाही समाधान. तो प्रेमरूपी झरा त्या ठिकाणी संतांच्या विषयी सतत त्या ठिकाणी प्रवाहित राहावा. हीच या ठिकाणी जी तुकाराम महाराजांची तळमळे, तीच तळमळ आपल्या ठिकाणी वृद्धिंगत होत जावो अशी त्या तुकाराम महाराजांच्या चरणी या ठिकाणी पांडुरंगाच्या चरणी आपण विनंती करू. आणि झालेली या ठिकाणी मोडकी तुडकी सेवा काय मी तसा काय कीर्तनकार प्रवचन एक तुमच्यातलाच आहे, परंतु कुणीतरी सांगावं लागतं, कुणीतरी ऐकावं लागतं. म्हणून आता यांच्या आदेशाप्रमाणे थोडा वेळ इथे बसलो आणि थोडंसं सेवा करण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा त्यांच्या तुमच्या चरणावरती समर्पित करतो. आणि जो योगायोग त्यांनी आणला, हा काय ठरून आलेला नाही, जो आणला आणि त्याच्यामुळं तुमच्या सर्वांचं दर्शन झालं, आनंद वाटला. झालेली सेवा त्यांच्या चरणावरती समर्पित करतो. या ठिकाणी थांबतो. कुंडली कवळ हरी विठ्ठल श्री ज्ञान